आणि मुलं पण अशी अनेक पळून जाताना आपण बघतो कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी. पण ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सुसंवाद. आता सुसंवाद म्हणजे काय, हा शब्द अगदी सोपा आहे, परंतु हा प्रत्यक्ष वापरात येणं कठीण आहे. आणि तो कसा की आई वडिलांचा मुलांशी खूप चांगलं नातं असलं पाहिजे लहानपणापासून. म्हणजे जर मुलांना आल्यावर तू अभ्यास किती केलास, अभ्यास केलास की नाही, तुझं हे काय कपडे, तू असं काय केलंस, हे टीकात्मक सूर किंवा काहीतरी प्रश्नात्मक सगळे संवाद हे जर झालं तर आई वडिलांचं मुलांची मैत्रीचं नातं होत नाही. आणि हे नातं आता खरं तर अपेक्षित आहे. बाकी सगळ्या जशा सुधारणा झाल्या तसं पंतोजीसारखं मारणं किंवा आई वडिलांनी खूप ओरडणं हे अपेक्षितच नाहीये. तर हे नातं झालं पाहिजे मित्रत्वाचं लहानपणापासून. आणि त्या ह्याच्यात सगळ्या गोष्टीचं मोकळेपणाने बोलल्या गेल्या, म्हणजे अगदी आर्थिक सुद्धा. कारण ह्या आर्थिक गोष्टी का महत्वाच्या आहेत, तर आपल्या आई वडिलांना काही सगळं परवडणार नाही हे मुलांना जर कळलं तर मुलं समजून घेतात. ते नको, मुलांपासून दडवूया, ह्या प्रवृत्ती उलट मुलांना आपल्यापासून दूर नेतात. हे पालकांनी कळलं पाहिजे. सुसंवाद म्हणजे हे की आपण जेवढं मोकळेपणाने आपल्या बायकोशी बोलू तेवढंच मोकळेपणाने बाबांनी मुलांशी पण बोलले पाहिजे. आईने वडिलांची आणि मुलांची संवाद ठेवला पाहिजे. तर हे जर शक्य असेल तर त्या कुटुंबात तुम्हाला